नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटवर आणि ही हळदीचा प्लॉट आहे खिल्लारे साहेबाचा। सर आहेत आमच्या सरांचा, तर त्यांचं व्यवस्थापन खूप छान असतं, एक नंबर। खिल्लारे सरांचा प्लॉट पाहण्यासारखा आहे, मस्त व्यवस्थापन केलं आहे। तिथपर्यंत खुरपण झालेलं दिसतंय, खाली खुरपण झालेलं नाही। पावसाच्या अगोदर त्यांनी स्प्रिंकलर लावलेला दिसतोय। आता 2 दिवसात पाणी चालू आहे, मस्त पाणी आहे, एक नंबर। खूप छान वातावरण बनलेलं आहे, क्लायमेट झोन एक नंबर बनलेला आहे आणि आपल्या हळदीची ग्रोथ एक नंबर आहे। तर याचं जे व्यवस्थापन आहे, पहिला जो डोस आहे याला आपण बेसल डोस दिला होता। बेसल डोसमध्ये आपण शेणखत आणि शेणखत प्रक्रिया करून दिलेला डेपो, त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य नत्रस्फुरत पालाश, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, जस्त लोह मंगल बोरॉन, कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन घेतलेलं होतं। त्याच्यानंतर आपण बीज प्रक्रिया करून घेतली। बीज प्रक्रिया करून आपण जवळपास 4 इंच बाय 12 इंच अशी लागवड केली। 4 इंच बाय 12 इंच लागवड केल्यानंतर 4 इंच बाय 12 इंच लागवड केल्यानंतर आपण जे स्प्रेचं ड्रेंचिंगचं शेड्यूल चालू केलं। तर पहिल्या वेळेस आपली हळद नुसतीच निघत असते, तर पहिल्या 30 दिवसामध्ये हळद थोडी कोमावते, इतकाली असते सरासरी, त्यासाठी आपल्याला स्प्रे घेता येत नाही। त्यामध्ये आपण ड्रेंचिंग घेतली। तर ड्रेंचिंगमध्ये नॅचरल ह्युमस घेतलं। नॅचरल ह्युमसमध्ये काय आहे? नॅचरल ह्युमसमध्ये आहे नत्रस्फुरत पालाश, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, जस्त लोह मंगल बोरॉन, कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। हे नॅचरल पद्धतीनं कंटेन्स आहेत आणि ते ॲक्टिव्ह स्वरूपामध्ये आहेत, म्हणजे लगेच जमिनीमध्ये टाकलं की पिकाची मुळं लगेच त्याला ऑब्झर्व करून घेतात, असं आहे। आणि दुसरी गोष्ट, त्याला काय आपण दिलं, त्याच्यासोबत दिलं आपण बायोपॉवर। तर बायोपॉवरमध्ये काय आहे? बायोपॉवरमध्ये आहे ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुडोमोनोस, ट्रायकोडर्मा, PSB, KMB आणि नत्रस्फुरत पालाश विरघळणारे बॅक्टेरिया, असा हा दुसरा स्प्रे आपण ड्रेंचिंग आपण घेतली। आणि त्याच्यानंतर आपली बघा हळदीची ग्रोथ एक नंबर आहे, जबरदस्त, वाह, छान, वाह, जबरदस्त। तर पाऊस चालू आहे बारीक बारीक, त्यामुळे व्हिडिओ थोडासा क्रॅच होण्याच्या अवस्थेमध्ये आहे। तर मित्रांनो, कसा वाटला प्लॉट? लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा। थँक्यू। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।